नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आईस्क्रीमचा बेस कसा तयार करायचा हे बघितलं. आता या आईस्क्रीमच्या बेसपासून आपण आईस्क्रीम कसं तयार करायचं ते बघणार आहोत. आज मी तुम्हाला फ्लेवर्ड मँगो आईस्क्रीम कसं तयार करायचं हे दाखवणार आहे. आपण बाजारातून जी आईस्क्रीम आणतो अगदी तसंच फ्लेवर्ड आईस्क्रीम आपण घरी तयार करू शकतो. जसजसा आंब्याचा सीझन सुरू होईल तसतसं रिअल मँगो आईस्क्रीम कसं तयार करायचं ह्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे. म्हणून माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, म्हणजे नवीन नवीन आईस्क्रीमचे व्हिडिओज पण तुमच्यापर्यंत येतील. चला तर रेसिपी बघूया. हे पहा, हे असं इतकं कडक हा बेस झालेला आहे. आता आपण ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. तुकडे असे लगेच होत नसतील तर एक 5 मिनिटं थांबलात तरी चालेल, म्हणजे फ्रीजमधनं काढल्या काढल्या ते अगदी दगडासारखं कडक असतं. एक 5 मिनिटं आपण थांबलोत की हे असे त्याचे तुकडे करणं सोपं पडतं. आता हे तुकडे मी एका मोठ्या पातेल्यात काढून घेणार आहे. हे पहा, या पद्धतीने आपण त्या बेसचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. हे तुकडे का करायचे ते सांगते. आता आपल्याला हे बीटरनी बीट करायचे. तो बीटर कसा असतो ते पण तुम्हाला दाखवते. हे पहा, हा असा बीटर असतो. माझ्याकडे फिलिप्स कंपनीचा आहे. मला काही कुठल्या कंपनीची जाहिरात असं नाही, मी गेली 15 वर्ष हा बीटर वापरते. हे पहा, ह्याला अशा 2 पुढे रवी सारख्या, म्हणजे रवीच असते ही इलेक्ट्रिकची, आणि ही फिलिप्स कंपनीचं मी वापरते. तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरा. असं काही अमुकच कंपनीचं हवंय असं अजिबात नाहीये. आता ह्यानी मी हे बीट करणार आहे बीटरने. आता इथे ह्याला ऑन ऑफ मोड असतो. 1 2 3 म्हणजे हे स्पीड असतात. तर आता मी फक्त 1 वरच हा ठेवणार आहे आणि हे बीट करणार आहे. हे जर दगडासारखं कडक असतं, तसाच्या तसा बेस आपण घेतला तर ह्याच्या मशीनवर लोड येतो आणि मशीन खराब होऊ शकतं. म्हणून छोटे तुकडे करून घ्यायचे. हे असंच होतं, म्हणजे तुमचं जर असं झालं तर तुम्हाला असं वाटेल की बापरे हे काय चुकलं का आपलं, तर नाही. हे नंतर हे पातळ होतं आणि छान फुलतं. हे करत असताना लक्षात ठेवायचं, दर 5 मिनिटांनी बीटर बंद करायचा, म्हणजे त्याच्या मोटरवर लोड येत नाही आणि मोटर गरम होत नाही. हे पहा, मगाच्यापेक्षा आता हे छान पातळ झालं, म्हणजे स्मूथ झालंय आणि हे फिरवणं आता सोपं जात आहे. आता तुम्ही म्हणाल अर्धा लिटर दुधासाठी एवढं मोठं पातेलं का घेतलं, तर हे जो बेस आहे हा नंतर खूप फुलतो. आणि दुसरं म्हणजे जर छोटं पातेलं घेतलं तर हे आपल्या अंगावर उडू शकतं, बाहेर फरशीवर उडू शकतं आणि आपलं काम वाढतं ते सगळं पुसण्याचं. म्हणून मी मोठं पातेलं घेतलंय. पहिली 5 मिनिटं 1 वर करायचंय आणि नंतर आपण स्पीड वाढवणार आहोत. मग अशी मी दाखवलं, ह्याचे स्पीड मीटर आहे 1 2 3 असे आकडे आहेत. 1 ला लो स्पीड आहे, 2 ला मीडियम आहे आणि 3 ला हाय स्पीड आहे. तर पहिले 5 मिनिट आपण लो स्पीडवर हे करणार आहोत. आता तुम्ही जर बघितलं तर पहिल्यापेक्षा
खूप स्मूथ असं हे बेस हा तयार होतो. मिक्सरमध्ये मात्र हे आईस्क्रीम पातळ होतं, त्यामुळं आपल्याला ह्याच्यासाठी बीटरच लागतो. 5 मिनिटं झालेली आहे. आता मी हे थोडा वेळ बंद करणार आहे, कारण ह्याच्या मोटरवर लोड आला तर हे गरम होतं आणि ह्याची मोटर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून 5 मिनिटांनी बंद करायचं, 1-2 मिनिट थांबायचं, म्हणजे ही मोटर परत नॉर्मल येते. हे पहा, आता 1 मिनिटांनी मी पुन्हा हे बीट करणार आहे. आता मात्र मी मीडियम स्पीड ठेवणार आहे, म्हणजे 2 वर हा स्पीड मी करणार आहे. तुम्हाला प्रॅक्टिस होईपर्यंत सुरुवातीला अगदी तुम्ही टायमर जरी लावून ठेवलात मोबाईलवर तरी सुद्धा चालेल, म्हणजे मग अगदी परफेक्ट ते तयार होईल. म्हणजे कमी फेटलं गेलं वगैरे असं काही होणार नाही. आता पुन्हा 5 मिनिटं मी हे फेटणार आहे. आणि आपण जसजसं हे फेकतो ना, आपल्या हाताला सुद्धा त्याचं हलकेपणा जाणवतो. सुरुवातीला जेव्हा ते दगडासारखं घट्ट होतं बेस, तर तेव्हा आपल्या हातावर जरा जास्ती लोड येतो. पण जसं हे पातळ होतं आणि फुलायला लागतं चांगलं, तसं आपल्या हातावरचा लोड कमी होतो. हे पातेलं असं थोडंसं तिरकं धरायचं, म्हणजे मग आपल्याला ते फेकणं सुद्धा सोपं जातं. साधारण 3 मिनिट मी मीडियम स्पीडवर हे बीट केलेलं आहे. आता पुढचे 2 मिनिट मी हाय स्पीडवर करणार आहे. आता पुन्हा मी थोडा वेळ थांबली आहे. मगाशी सांगितलं तसं 5 मिनिटं बीटर वापरला की पुन्हा 1 मिनिट थांबायचं, म्हणजे मशीन गरम होत नाही. आता हे जे बीट करून झालेला आहे हा बेस, आता यामध्ये आपल्या आवडीचा इसेन्स आणि कलर घालायचा आहे. तर आता मी काय करणार आहे, इसेन्स आणि कलर असं वेगळं वेगळं न घालता इमल्शन मिळतं मार्केटमध्ये विकत. ह्यामध्ये इसेन्स पण असतो आणि कलर पण असतो. तर हे इमल्शन मी ह्यामध्ये वापरणार आहे. हे किती वापरायचं, तर अर्धा चमचा असं एवढं वापरायचं. हे कसं दिसतं ते पण तुम्हाला दाखवते मी. हा छोटा 1/4चाच आहे चमचा, म्हणून हे 2 घालणार आहे मी. हे पहा, रंग आणि इसेन्स पण ह्यात आहे. याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण जास्ती घालू नका, खूप वास येतो. हे जे इमल्शन आहे हे तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये किंवा मॉलमध्ये मिळू शकेल. आता हे मी पुन्हा मिक्स करण्यासाठी स्लो स्पीडलाच ठेवणार आहे, म्हणजे 1च्या स्पीडला, आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहे. हे पातेलं असं सारखं फिरवत राहायचं, म्हणजे मग सगळीकडे व्यवस्थित तो कलर किंवा जे काही आपण त्यात घालतो ते मिक्स होतं व्यवस्थित.
अजून थोडा कलर ह्यामध्ये घालणार आहे। हे साधारण अंदाजाने घालायचं, कारण काही काही कलर खूप डार्क असतात आणि त्याचे कलर खूप डार्क येतो पदार्थाला, म्हणून अंदाज घेत घालायचा। मी परत 2 चमचे घालते, म्हणजे टोटल आपण 1 टीस्पून एवढा कलर यामध्ये, कलर आणि इमल्शन असं हे जे एकत्र आहे हे घातलेलं आहे। फक्त मिक्स होईपर्यंत, म्हणजे साधारण 2 मिनिट एवढं हे आपण पुन्हा फेटून घेणार आहोत। म्हणजे टोटल आपण 10 ते 12 मिनिट फक्त हे फेटलेलं आहे। आता हे तयार आहे आपलं। हे पहा, आता हे आपलं आईस्क्रीम तयार आहे। मी एक प्लॅस्टिकचा डबा घेतलाय, त्यात आता मी हे काढणार आहे। ओततानाच बघा कळते किती स्मूथ झालंय हे। हा साधारण माझा 1.25 लिटरचा डबा आहे, त्यात मी हे सगळं काढून घेते आता। हे पहा, आता ह्या डब्याला मी झाकण लावणार आहे आणि हे फ्रीजरमध्ये ठेवायचं। फ्रीजरचं सेटिंग फ्रीजर मॅक्स असं ठेवायचं आहे। प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक कंपनी वाईज फ्रीजरचं सेटिंग वेगळं असतं, त्यानुसार तुमच्या फ्रीजचं सेटिंग कसं आहे त्याप्रमाणे फ्रीजर मॅक्स असं ठेवायचं आहे। हे पण 8 तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। 8 तास अजिबात फ्रीजर उघडायचा नाही किंवा डब्याचं झाकण उघडून बघायचं नाही, तसं केलं तर ह्यामध्ये क्रिस्टल येऊ शकतात। दुसरी महत्त्वाची टिप की हे आईस्क्रीम आपण प्लॅस्टिकच्या डब्यातच करायचं आहे, हिंदालियमच्या किंवा स्टीलच्या डब्यात ठेवायचं नाही, तसं केलं तर त्यामध्ये क्रिस्टल होतात। म्हणून कंपल्सरी प्लॅस्टिकच्या डब्यातच आपण हे ठेवणार आहोत आणि लक्षात ठेवायचं मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही। आता आपण 8 तासांनीच बघणार आहोत हे आईस्क्रीम कसं तयार झालंय ते। हे पहा, हे आपलं आईस्क्रीम तयार आहे बघा, छान असं घट्ट तयार झालेलं आहे। तुम्ही तुमच्याकडे जर आईस्क्रीम स्कूप असेल तर आईस्क्रीम स्कूपनी सुद्धा सर्व करू शकता किंवा सुरीनी स्लाइस करून सुद्धा सर्व करू शकता।